मंडळी, आज आपण एकदम पौष्टिक पद्धतीने हा नॉर्थ इंडियन होळी स्पेशल रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आपण म्हणतो मावा गुजिया. मावा म्हणजेच खवा. माझ्या घरात हा पदार्थ सर्वांनाच खूप आवडतो. म्हणून फक्त होळी, दिवाळीच नाही तर बऱ्याच वेळेस मी हा पदार्थ ट्राय करते. जसं आपण करंजी बनवतो सेम त्या पद्धतीने, पण थोडंसं वेगळं असं हे मावा गुजिया. आणि ह्याला आपण हाताने मुरड घालणार आहोत. मुरड घालण्याची स्पेशल एक ट्रिक मी तुम्हाला आज दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा. 1 वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊण वाटी रवा वापरलेला आहे. ह्या पदार्थामध्ये मोस्टली मैदा वापरला जातो, परंतु आज आपण जरा हेल्दी पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे आपण गव्हाचं पीठ आणि रवा घेतलं. चिमूटभर मीठ आणि 2 चमचे साजूक तूप. पिठासाठी मोहन म्हणून आपण हे साजूक तूप वापरतो. सर्वांनाच माहिती आहे, तूप ॲड केल्यामुळे कोणताही पदार्थ छानपैकी खुसखुशीत बनतो. जसं पुऱ्या असू द्या किंवा आपण करंजी बनवतो तेव्हासुद्धा आपण तूप ॲड करतो. तर ही थोडीशी खस्ता क्रिस्पी अशी ही गुजिया असते. त्यामुळे ह्याच्यामध्ये तूप किंवा तेलाचं मोहन ॲड करायचं. मीठ चिमूटभर कधीही कोणत्या गोडाच्या पदार्थात नक्की ॲड करायचं. आता ह्या ठिकाणी मस्त थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आणि पीठ मळून घ्यायचं. हे पीठ खूप जास्त कडक नसतं आणि चपातीसारखं सॉफ्टही नसतं. तर मीडियम असं हे आपण पीठ मळून 15 ते 20 मिनटं साईडला ठेवायचं. तोपर्यंत एका पॅनमध्ये 1 वाटी मावा म्हणजेच खवा घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. खवा परतत असताना तूप किंवा तेलाचा वापर करायचा नाही, कारण खवा गरम झाला की त्याचंच तो तूप सोडतो आणि त्याच्यामध्ये छानपैकी फक्त 2 मिनटं परतून घ्यायचा. जास्त परतायचा नाही, नाही तर खवा रबरासारखा लागतो. त्यामुळे फक्त 1-2 मिनटं त्याला परतून घ्यायचा. छान सॉफ्ट असा झाला, त्याचा एक डो बनल्यासारखा होतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, सुरुवातीला क्रम्बल्स असल्यासारखा खवा होता आणि आता छान सॉफ्ट झाला आहे. आता तो बाजूला काढून थंड करण्यासाठी ठेवायचा. आता सेम पॅनमध्ये परत 1 चमचा साजूक तूप घ्यायचं आणि त्यामध्ये पाऊण वाटी रवा ॲड करायचा. ह्या ठिकाणी स्टफिंगमध्ये फक्त मावा नाही तर मावासोबत थोडासा रवासुद्धा असतो. जमलं असतं बारीक रवा घ्यायचा, कारण स्टफिंगमध्ये थोडा जाडसर रवा खाताना चांगला लागत नाही. जाडसर असेल तर एकदा मिक्सरला फिरून घ्यायचा आणि ह्या रव्यासोबतच आपल्या आवडीनुसार आपण काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे. ह्या ठिकाणी मी काजू, बदाम आणि पिस्ताचे एकदम बारीक बारीक काप ॲड केले होते. 2 मिनटं परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि परत पाऊण वाटी किसलेलं खोबरं ॲड करायचं. किसलेल्या खोबऱ्याला हा खूप जास्त बारीक असं किसलेलं खोबरं आहे, म्हणून मी गॅस बंद करून त्याला परतून घेतला, कारण त्याला परतायला जास्त वेळ लागत नाही. आणि हे पण आपण मावासोबतच ॲड करायचं. ह्या ठिकाणी आपण साखरेचा वापर करणार नाही आहे, त्यामुळे अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त आपण या ठिकाणी गूळ पावडर वापरलेली आहे. जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी पिठी साखरसुद्धा सेम प्रमाणात वापरू शकता, पण गूळ वापरल्यामुळे सुद्धा काहीही फरक पडत नाही. होईल तेवढं आपण पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यामुळे मी ह्या ठिकाणी गूळ पावडर वापरली आहे. तुम्हाला जसं काही गोडाचं प्रमाण पाहिजे त्यानुसार थोडीशी गूळ पावडर कमी जास्त करून घ्यायची. आता पुरीसाठी जशी आपण एक लाटी घेतो बाजूला काढून, तसा छोटासा गोळा घ्यायचा आणि आपण तो लाटून घ्यायचा. जर तुम्हाला एकदम परफेक्ट गोल असा आकार येत नसेल तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कोणतंही एक झाकण घ्यायचं आणि त्यानुसार आपण ती लाटी छान गोलाकार करायची. म्हणजे कसं गुजियाचे सगळे शेप एकसारखे येतात. ही सेम पद्धत आपण करंजीलाही वापरू शकतो. आता लाटीवर आपलं सारण काढून घ्यायचं. 1 चमचा सारण लाटीवर काढायचं आणि त्या लाटीच्या साईडला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडं पाण्याचं बोट पुसून घ्यायचं. म्हणजे लाटी छानपैकी चिटकते आणि आपलं सारण फ्राय करताना बाहेर निघत नाही. असं हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे काय आपलं सारण बाहेर निघणार नाही. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, हातानेच खूप सोप्या पद्धतीने आपण या गुजियाला मुरड घालू शकतो. सेम मुरड जशी आपण करंजीला घालतो. आणि हां, हे जर जमत नसेल तर करंजी बनवण्याचा साचासुद्धा भेटतो. तो मोल्ड तुम्ही आणून त्यामध्ये ही लाठी ठेवूनसुद्धा एकदम झटपट बनवू शकता. खूप जास्त मेहनतीची नाही आहे. आणि मीडियम गॅसवर तेल गरम झालं की आपण त्याला फ्राय करायचं. तेल खूप जास्त गरम नाही करायचं, मीडियम गरम तेलामध्येच आपण गुजिया दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचे. खव्याचा खूप छान असा फ्लेवर आणि टेक्स्चर असल्यामुळे, गूळ, खोबरं, ड्रायफ्रूट्स हे असल्यामुळे हे खायला खूप छान लागतात. परंतु आपण 4 दिवसापेक्षा जास्त हे स्टोअर करून ठेवू शकत नाही, कारण ह्यामध्ये आपण मावा वापरला आहे, खवा वापरलेला आहे, त्यामुळे तो खराब होऊ शकतो. तर तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरातल्या सर्वांना खूप खुश करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी होली. थँक्यू.